नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. आपण स्वामी भक्त स्वामींचे अखंड नामस्मरण करत असतो, नाव घेत असतो. अनेक भक्त रोज 108 माळ तर कोणी 11 माळी स्वामींचा जप करतात. काही जण माळेने जप करतात, काही जण मनात जप करतात, तर काही काम करताना, चालता फिरता स्वामींचे नामस्मरण करतात. पण एक प्रश्न अनेक जणांना पडतो, तो आपल्यालाही पडतो, की स्वामींचे नाव घेताना काही नियम असतात का, काही अटी असतात का, आणि जप करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. आज आपण अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. कोणत्या अशा गोष्टी लक्षात ठेवाव्या ज्याने आपली प्रार्थना महाराज लवकर ऐकतील आणि आपण केलेल्या नामस्मरणाचे फळ आपल्याला नक्की मिळेल. तर पहिली गोष्ट तर आहे, मन शांत ठेवून जप करा. स्वामींचे नाव घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन शांत असणे. जर मन खूप अस्वस्थ असेल, मनात नको ते विचार येत असतील, तर जप करताना लक्ष लागत नाही. स्वामींचा जप करतोय पण लक्ष तर दुसरीकडेच आहे, असा जप करून काहीच उपयोग नाही. म्हणून जप सुरू करण्यापूर्वी थोडा वेळ शांत बसा. मग मनापासून श्री स्वामी समर्थांचे नाव घ्या. भले तुम्ही 1 माळ करा, एकाग्र मनाने जपा. श्री स्वामी समर्थ असे आपल्या मनातून आले पाहिजे. आपण महाराजांना हाक मारतो आहे आणि स्वामी आपले ऐकत आहे, अशी श्रद्धा ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास. स्वामींचा जप करताना फक्त शब्द म्हणून करू नका, मनात विश्वास ठेवा. कारण जिथे श्रद्धा विश्वास आहे तिथेच अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अनेक भक्त म्हणतात की मी फक्त स्वामींचे नामस्मरण केले आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. तो आहे विश्वास. स्वामी आपले ऐकत आहेत, कारण जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा अनुभवायला मिळते. म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे नियमित जप करण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आपण जप करतो आणि मग अनेक दिवस विसरून जातो. कधी करतो तर कधी करत नाही. पण एक सांगू का, आपल्या नामजपामध्ये ही सातत्य हवे. शक्य असेल तर थोडा वेळच नामजप करा. 10 मिनटे, 5 मिनटे, 2 मिनटे केला तरीही चालेल. पण जे कराल ते नियमित करा. जप केल्याने मन हळूहळू शांत होते. शिस्त ठेवली तर श्रद्धा वाढते आणि नामाची गोडीही लागते. चौथी गोष्ट म्हणजे जप करताना नकारात्मक विचार टाळायचा असेल तर राग, द्वेष, वाईट विचार ठेवू नका. जप म्हणजे मन स्वच्छ करण्याचा मार्ग आहे. म्हणून जप करताना फक्त स्वामींचे स्मरण करा आणि बाकी काळजी, चिंता या सगळ्या जप करताना सगळ्यात शेवटची 5वी पण महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जप करताना तो हळूहळू आणि शांततेत करा. प्रत्येक मनी ओढताना श्री स्वामी समर्थ असा नामजप आला पाहिजे. भरभर मनी ओढून जप करू नका. प्रत्येक मनामध्ये स्वामींचं नाव आलं पाहिजे असा जप शांततेत तुम्ही करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचे नाव घेण्यासाठी मोठे नियम नाही, कुठलीही अट नाही. तुम्ही कुठेही जप करू शकता. घरात, मंदिरात, प्रवासात, काम करताना फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. म्हणून स्वामींचे नाव घेताना या 5 गोष्टी तुम्ही अवश्य लक्षात ठेवा. मन शांत, श्रद्धा, स्वामींवर विश्वास. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान, आयु, आरोग्य सर्व देवत हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. स्वामींविषयी भक्ती वाढवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. भेटूयात परत एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.